येतात, पण दुःखांना सामोरं तुम्ही आम्ही गेलं पाहिजे. पण सध्याची स्थिती अशी आहे, संसाराला दुःखाला तुम्ही आम्ही सावध होत नाही आणि संकटाला तोंड देत नाही, म्हणून आत्महत्या करण्यासारखा प्रश्न येतो. शोकांतिकाची गोष्ट आहे की सहज आपण आपलं कुटुंब सोडून मात्र इहलोकाची यात्रा संपून घेतो आत्महत्या करून. खबरदार, कोणी आत्महत्या केली तर का म्हणून तुम्ही आम्ही आत्महत्या करतो, माझा प्रश्न तुमच्या समोर आहे. कर्ज झालं म्हणून, तुम्हाला कोणी बोललं म्हणून, अरे प्रेमात धोका मिळाला म्हणून काय आत्महत्या करायची असते का? उलट दुसरी बघायची. चल निघाली तर निघाली, तू गईचे दुसरी नाही असतो, ती बी गईचे तिसरी नाही असतो. आत्महत्या काय शोकांतिकाची गोष्ट आहे महाराज. तरुण मुलांनी आत्महत्या करावी असा काळ आला. अरे काय संसारामध्ये किती दुःख होतं. तुकोबरायांचा प्रसंग आठवा, किती दुःख होतं तुकोबरायांच्या संसारामध्ये. काय कमी दुःख होतं का? अहो तुकोबराय लहान असताना सांगावं बोललोबांनी तुकोबरायांना आणि सावजींना विचारावं तुकोबरायांच्या मोठ्या बंधूंना, सावजी आमच्या नंतर तुम्हाला सगळं बघायचंय काय? तुम्हाला सगळं बघावं लागणार आहे कुटुंबाचं. थोडले तुम्ही हात तुकोबांवर ध्यान द्यावे लागणारे. काम अजून लहान आहे, संसाराची जबाबदारी या दोघांना कळणार नाही, तुम्हाला जपावी लागेल. काय केलं पाहिजे? पंढरपूरची वारी करावी लागेल. सावजी महाराज म्हटले आपल्याला जमणार नाही. तुकोबा लहान होते. तुकोबा म्हणायला लागले बाबा मी येऊ पंढरपूरच्या वारीला, मी येऊ. बोललो म्हटले तू लहान आहे, चालशील? निश्चित चालेल. तुकोबा वारीला गेले. पाहताना पाहता तुकोबा मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर मात्र सावजी अलिप्त झाले संसारामधून. सावजी स्वतःच्या पत्नीवर सुद्धा लक्ष द्यायला तयार नाही आणि पाहताना पाहता मात्र तुकोबरायांना संसाराची जबाबदारी पडली. पहिले पत्नीचं नाव तुकोबरायांचा रत्ना. ऐका तुकोबरायांच्या जीवनामध्ये किती संकट आले. सावजी महाराजांचा पत्नीचं लक्ष द्यायचं, सगळ्यांचा खर्चाचा भार तुकोबरायांवर जिम्मेदारी पडली, जबाबदारी पडली. कान्होबाकडे लक्ष द्यायचं. तुकोबराय संसाराचा गाळा हातायत पाहताना पाहता रत्ना आजारी पडले. पुन्हा बोल्लोबांनी नांदिल्यांनी लग्न ठरवलं. दुसरं लग्न झालं ते म्हणजे रुक्माई आई साहेबांचे दुसरं लग्न झालं. आपण ज्यांना आवडीनं म्हणतो आवले, तुकोबरायांच्या आवली म्हणजे लग्नच झालं. आणि लग्न झाल्यानंतर मात्र संसार सुखाचा चालू आहे, सुखाचा चालू आहे. काही कालावधीनंतर संसारामध्ये दुःखाचा डोंगर कोसळायला लागला. काय डोंगर कोसळायला लागला? बाबा गेले. बाबा गेल्यानंतर मात्र आता सावजींची पत्नी होती ती सुद्धा वारली. सगळा खर्च भार मात्र तुकोबरायांना पाहायला लागतोय. अरे काय प्रसंग असेल डोळ्यासमोर आणा तुकोबरायांचं चरित्र. तुम्ही आम्ही आत्महत्या करतोय. तुकोबरायांसारखं संकट तर आपल्यावर सुद्धा नसेल. काय चरित्र आहे तुकोबरायांचं. तुकोबरायांची अन्न करता करता पहिली पत्नी रखमा मेली महाराज आणि दुसरी पत्नी आवली आई साहेब. संसाराचा गाळा हाते कान्होबांचं लग्न झालं. सगळ्यांची जबाबदारी अंगावर पडली. पहिल्या बाईचा मुलगा होता संतू. एके दिवशी संतू फणफणीत तापात आजारी पडला. आजारी पडल्यानंतर मात्र पलंग धरला आणि पलंग धरल्यानंतर मात्र तुकोबरायांना म्हणतोय बाबा, हो बाबा मला खायला द्याल का? परिस्थितीच तशी होती. दुःखाचा डोंगर होता. मात्र दुष्काळाचं काळ होतं. पावसानं मात्र थैमान मारला होता. पाऊस पडायलाच तयार नव्हता. पावसाची सगळे तिकडे तिकडे वाट बघतायत. प्यायला पाणी नाही. इंद्रायणी नदीचा डोहामध्ये सुद्धा पाणी नाही, विहिरीमध्ये सुद्धा पाणी नाही. पाणी आणणार तरी कुठून? अशा परिस्थितीमध्ये अन्नाचा कण नाही आणि तुकोबरायांनी कर्ज काढून या समाजासाठी द्यावं. पण मात्र या समाजाला किंमत नाही कळली तुकोबरायांची. तुकोबरायांचा अधिकार या समाजाला कळला नाही. अरे काय अधिकार आहे तुकोबरायांचा? पटलं तर टाळ्या वाजायचे माझे खडकी सिमवाले लोक, नाही पटलं तर सोडून द्या. आपण तुकोबरायांचा अधिकार एका शब्दात सांगून जाईल. शब्दकोशाचा अर्थ जर घेतला तर अर्थ या शब्दाला दुसरा अर्थ होतो, त्याचं नाव पैसा. पटलं तर बघा, अर्थ या शब्दाचा अर्थ होतो पैसा. आज तुकोबरायांनी अभंग लिहिले. तुकोबरायांनी एवढा पैसा खर्च या समाजाला केला, किंमत नाही. पण तुकोबरायांचा जर अधिकार सांगायला झालं तर तुकोबरायांनी अभंग लिहिले आणि त्या अभंगाचा अर्थ सांगून आमच्यासारखे हजारो करोडो कीर्तनकार अभंगाचा अर्थ सांगून आज अर्थ कमवताय. ते तुकोबरायांची किंमत आहे, तुकोबरायांचा अधिकार आहे. आज कळला नाही ना, चालू राहू बाबा, थोडं कळलं नाही. ही सुखांतिकाची गोष्ट आहे. आम्हाला काय अधिकार होता तुकोबरायांचा? अन्न करता करता पत्नी मेली. पाताना पाता संतू मुलगा आहे. संतू म्हणतोय बाबा, काय रे संतू? आओ बाबा
काहीतरी अन्न द्या ना बाबा, भूक लागली मला, आजारी आहे संतो. तुकोबरायांनी त्याचं डोकं मांडीवर घेतलं. तुकोबरायांना ठाऊक होतं आपल्या घरामध्ये काय नाही. आवली मात्र पाणी घ्यायला गेले होते आणि संतूला तुकोबरायांनी सांगावं, थांब रे, तुझी आई आल्या आल्या तुला खायला देते, थांब. तेवढ्यात संतू मात्र 5 मिनिट गप्प बसला आणि 5 मिनिटानंतर पुन्हा प्रश्न केला, बाबा आले का आई, भूक लागली मला. संतू तुकोबरायांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा सुरू झाल्या. थांबा बाळा, बाबा जेवण नसेल चालेल बाबा, पाणी देता का हो थोडस. तुकोबरायांनी मडक्याजवळ यावं, माठ उघडावा, पण पाण्याचा थेंब नाही. डोळ्यात अश्रूच्या धारा सुरू झाल्या. मुखातून शब्द निघाला, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि संतूला सांगतात ना सांगतात, संतो ऐक ना, तुझ्या आई कदाचित पाणी घ्यायला गेले, आल्या आल्या पाणी देतो संतो. संतूकडे पाहता तर संतू केव्हाच हे लोकेची यात्रा संपून मात्र स्वतःचा देह समर्पित केला होता. आणि तिकडून आवले आई साहेब मात्र पाण्याचा हंडा घेऊन येते. कडक ऊन पडलंय आणि त्या उन्हामध्ये पाण्याचा हंडा घेऊन येते. पण मात्र हंडा घेऊन येत असताना मात्र चक्कर आले. चक्कर आल्यानंतर जमिनीवर कोसळले, पाण्याचा हंडा पडला. कारण की पावसाचा दुष्काळच पडला होता. तो हंडा पडल्यानंतर तिथं कुत्रे आले, तर त्यांना सुद्धा ते पाणी नशिबाला लागलं नाही. का? जिथं जमिनीलाच पाणी अपूर्ण आहे तिथं कुत्र्यांना माणसांना पाणी भेटेलच कसं काय? माझा प्रश्न तुमच्या समोर, परिस्थिती डोळ्यासमोर आणा. पाणी जमिनीला आटलं. मात्र अपशकुन घडल्यानंतर आवल्या आईसाहेबांच्या डोळ्याला अश्रू आले. पळत पळत घराकडे आल्यानंतर पाहिलं तर काय, संतू गेले. तुकोबराय मात्र म्हणत होते, विठ्ठल 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 विठ्ठल. आवल्या आईसाहेबांना सांगावं, त्या काळ्याचं काय नाव घेता तुम्ही? त्यानं आपल्या घरात अन्नाचा कण दिला, त्यानं वाचवलं का आपल्याला? काय कमी उपकार केलेत का तुम्ही आज समाजावर? कमी उपकार केले? पाणी दिलं, काय केलं या काळानं? विठ्ठल विठ्ठल म्हणता. तुकोबरायांच्या हृदयाला शब्द मात्र लागले. 15 दिवस तुकोबराय बोलायला तयार नव्हते. आई साहेब सांगते, अहो ऐका ना, बोलता बोलता चुकलं माझं हो, वाटल्यास मला कानाखाली द्या, पण असं गप्प राहू नका ना, असं गप्प राहू नका. तुकोबराय बोलायला तयार होत नाही. पण संतू ज्यावेळेस पाणी मागतोय ना, तुकोबराय विचारतायत संतूला, संतू ए संतू, मी खूप वाईट आहे ना रे, मी तुम्हाला खायला सुद्धा देत नाही, पाणी सुद्धा देत नाही, खूप वाईट येणार आहे संतो मी. त्यावेळेस संतो तुकोबरायांना सांगतो, बाबा आई सांगत होती तुझा बाबा लय मोठा आहे, तुझा बाचा अधिकार लय, तुझ्या बाचा कीर्तनाला गर्दी लय असते, तुझे वाईट नाही बा. तुकोबरायांचे ते शब्द मात्र हृदयापर्यंत जात होते. 15 दिवस तुकोबराय बोलले नाही आणि एके दिवशी तुकोबरायांनी घर सोडलं. भामचंद्र डोंगराच्या दिशेने निघाले. पाताना पाता एक दिवस गेला, दुसरा दिवस उजळला, पण तुकोबराय घरी आले नाही. आई साहेबांनी मात्र कान्होबाला सांगावं, भाऊजी तुमचे भाऊ साहेब आले नाहीत अजून, बघा ना कुठे गेले असतील तर, काय करता काय नाही केलं असेल ना. अहो मी बोलले म्हणून ते माझ्यावर रागवले, बघा ना त्यांना. कान्होबा निघाले तुकोबरायांना पाण्यासाठी. पाटलांच्या जवळ आले तर पाटलांनी देह ठेवला होता. त्या पाटलांचा अंत्यविधीच्या कार्यक्रमामध्ये तुकोबरायांचा मित्र संतोजी जगणारे मात्र तिथं होते. कान्होबाने संतोजीला घातलं, सांगितलं. तुकोबरायांना राग आला. तुकोबराय निघाले, चला शोधूया कुठे तुकोबराय. संतूला कान्होबाच्या डोळ्यातले अश्रू पुसले. कान्होबाला सांगायला लागले, संताजी महाराज जगणारे. अरे कान्होबा काय करणार रे, या तुकोबाने समाजासाठी काय कमी केलं का? सावकारी होते, सगळं अन्नधान्य या समाजाला पुरवलं, नाही कळणार रे तुकोबरायांचा अधिकार. आपला तुकोबा साधारण आहे रे, स्वभावानं साधा सरळ आहे, पण त्याचा आबाळा एवढं मन मोठं आहे, नाही कळलं तुकोबांचा अधिकार या समाजाला. आता तरी कुठं कळतो? नाही कळत. शोकांतिकाची गोष्ट आहे. का कळणार? या वारकरी संप्रदायाच्या नारदाच्या गादीवरून आज आई माहिती माय सांगणारे कीर्तनकार संख्या काय कमी झाली का? तुकोबरायांचा अधिकार कधी करणारे
तुकोबरायांचं चरित्र कधी या कीर्तनकारांनी कीर्तनातून सांगितलं का? हा प्रश्न माझ्यासमोर तुमचा आहे. समाज कीर्तनकाराला कीर्तन देत असतो, कीर्तनकार इथं नारदाच्या गादीवर येत नसतो, 2 तास मात्र फालतू संसाराच्या गोष्टी करत असतो, निघून जात असतो. याला कीर्तन म्हणतात का? याला कीर्तन म्हणतात? अरे कीर्तन म्हणजे पुन्हा बापाची जागीरदार नाही. महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांचा संप्रदाय हा कैवल्य साम्राज्य होती ज्ञानोबरायांचा संप्रदाय. या नारदाच्या गादीला कलंक लागेल असे कीर्तनकार कीर्तन गावाला बोलू नका. कोणाची टीका निंदा करत नाही, पण वारकरी संप्रदाय टिकेल तरच धर्म टिकेल, आणि धर्म टिकेल तरच तुमचं आमच्या जीवनाचं अस्तित्व टिकेल, नाही तर नाही टिकणार. नाही कळणार ना रे. अरे कांदोबा करणार काय? या तुकोबरायांचा अधिकार कळला नाही. दुष्काळाच्या काळात सुद्धा तुकोबरायांचं सगळं विकलं गेलं, घर जप्तीला आलं. तुकोबरायांनी सावकारांकडून कर्ज काढावं, या समाजासाठी अन्नधान्य द्यावं. नाही कळलं रे तुकोबांचा अधिकार. कांदोबा रडतोय, संतांनी जगणारे महाराज याचा पलीकडे सांगतात कांदोबा अरे एवढंच काय रे? या समाजाला तुकोबरायांनी अन्नधान्य दिलं याच काय? पण तुकोबराय जे कोणी घरी घेऊन जात होतं ते सुद्धा या समाजाचा घरादारापर्यंत नेलं, त्याची किंमत कळली नाही. देव घ्या कोणी, 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 देव घ्या देव घेऊन गेले ना तुकोबा, तरी लोक म्हणतात देव न लगे, देव न लगे. देव घ्या कोणी, तरी तुकोबरायांचा अधिकार कळला नाही. आणि माझा प्रश्न सुद्धा आता तुमच्या समोर आहे. तुम्हा आम्हाला देव कळला का हो? हा देव कळला का तुम्हा आम्हाला? म्हणजे कीर्तन मा येर लोक अजून संभ्रमाशेत ब्रह्माशेत देवांले समजणार नाही तर घर झोपेवालाच ना काय होईल. म्हणजे तुम्ही खुशाल नाही म्हणा ना. सुरुवातले म्हणतो बैल दूध देतोय म्हणतात, कितला लिटर दूध देस आते सांगा तुकोबराय समजणार का? तुम्ही चकित पडी घ्यात. म्हणजे चालू काय शोकांतिकाची गोष्ट आहे, पण सांगून जाईल. तुकोबरायांची एवढे उपकार या समाजावर आहेत. तुकोबरायांचं देव घ्या कोणी कळला नाही. पण माझा मुद्दा एवढा सांगायचा आहे तुम्हाला, तुकोबरायांचं घर गेलं, घरावर जप्ती गेली, आबरू गेली, सगळं लुटलं गेलं, पण तरी सुद्धा तुकोबरायांच्या मुखामधला विठ्ठल कधी गेला नाही ना. याला प्रपंच श्री परमार्थ साधा हा मुद्दा मला मांडायचा आहे. कारण की सावता महाराजांचा अभंग तुकोबरायांना माहित होता.